पुण्यातल्या वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये आज पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली। सुनावणीवेळी वैष्णवी हगवणेचा पती शशांक हगवणे, दीर सुशील हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे आणि सासू त्याचबरोबर ननंद करिश्मा हगवणे या पाचही आरोपींना जे आहे कोर्टासमोर हजर करण्यात आलेलं होतं। आज कोर्टासमोर हजर केल्यानंतर सरकारी वकिलांकडून युक्तिवादाला सुरुवात झाली आणि नितीन आडागळे जे सरकारी वकील म्हणून या केसमध्ये काम पाहतात त्यांनी कोर्टासमोर युक्तिवाद करत असताना या प्रकरणामधले 3 महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते आज कोर्टासमोर ठेवले। एक म्हणजे या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो पोलिसांकडून गतीने केला जातोय, त्यामुळे या सगळ्या आरोपींची आणखी काही बाजू तपासण्यासाठी पोलीस कस्टडीची आवश्यकता आहे। या सगळ्या आरोपींची एकत्रित चौकशी त्याचबरोबर आरोपींचा तपास जो आहे तो करायचा आहे, त्यामुळे पोलीस कस्टडीची आवश्यकता आहे। दुसरा सरकारी वकिलांचा महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे आरोपींकडून मोबाईल जो आहे तो मिळत नाही आणि या मोबाईलमध्ये वैष्णवी हगवणेला मारहाण करत असताना काही व्हिडिओ जे आहेत त्याचं शूटिंग जे आहे ते मोबाईलमध्ये असण्याची शक्यता आहे, त्यामुळे हा मोबाईल जो आहे तो आम्हाला हस्तगत करायचा आहे आणि तो मोबाईलचा तपास जो आहे तो करायचा आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो निलेश चव्हाण या सगळ्या प्रकरणामध्ये महत्त्वाचा आरोपी म्हणून आहे, कारण वैष्णवी हगवणेचं बाळ जे आहे ते पिस्तुलाचा धाक दाखवून त्याने कसपटे कुटुंबाकडून आणलेलं होतं। तो निलेश चव्हाण अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही, त्यामुळे निलेश चव्हाणचा आम्हाला शोध घ्यायचा आहे आणि ज्यावेळेस निलेश चव्हाण सापडला जाईल त्यानंतर या सगळ्यांची एकत्रित चौकशी करायची, त्यासाठी पोलीस कस्टडीची आवश्यकता आहे। हा सगळा युक्तिवाद जो आहे तो सरकारी वकिलांकडून करण्यात आला। आता पोलीस कस्टडीला विरोध करताना जे हगवणे कुटुंबाचे वकील आहेत विपुल दुसिंग यांनी पोलीस कस्टडीला विरोध दर्शवत काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते आज कोर्टासमोर मांडले। खरं तर ज्या आज युक्तिवादावेळी विपुल दुसिंग यांनी मुद्दा मांडला, मात्र त्या विपुल दुसिंग यांच्यावरती सध्या समाज माध्यमांमध्ये टीका जी आहे ती केली जाते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे प्रकरण ज्यावेळेस घडलं त्यावेळेस वैष्णवी हगवणेच्या कुटुंबांनी मागणी केलेली होती जे वकिलांच्या बार असोसिएशनकडे की आमची मुलगी गेलेली आहे पैशाच्या हव्यासासाठी, आज आमच्या मुलीला जीव गमवावा लागलेला आहे आणि आमच्या परिवाराला न्याय म्हणून कोणत्याही वकिलानं वकीलपत्र जे आहे ते हगवणेचं घेऊ नये अशा पद्धतीचं आवाहन केलेलं होतं। मात्र विपुल दुसिंग यांनी हगवणे कुटुंबाचं वकीलपत्र घेतलं आणि आज युक्तिवाद करत असताना त्यांनी धक्कादायक खुलासे जे आहेत, खरं त्याला खुलासा म्हणायचं की जो विपुल दुसिंग यांनी केलेला आरोप आहे त्याच्यावरती मात्र समाज माध्यमांवरती जे आहे ती टीका केली जाते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज विपुल दुसिंग जे हगवणेचे वकील आहेत त्यांनी युक्तिवाद करत असताना एक मुद्दा जो आहे तो मांडलेला होता तो म्हणजे वैष्णवी हगवणेचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते आणि हे चॅट जे आहे ते चॅट करत असताना जो वैष्णवी हगवणेचा पती होता शशांक हगवणे यानं पाहिलं आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडला। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विपुल दुसिंग यांचा कोर्टामध्ये दावा होता की वैष्णवी हगवणे जी व्यक्तीसोबत बोलत होती त्या व्यक्तीचा 18 तारखेला साखरपुडा जो आहे तो होता आणि 17 तारखेला वैष्णवी हगवणेनं आत्महत्या केली। कदाचित त्या व्यक्तीचा साखरपुडा होता किंवा त्या व्यक्तीने वैष्णवी हगवणेला नकार दिला असेल म्हणून या कारणामधून सुद्धा तिची आत्महत्या जी आहे ती झालेली असू शकते असा दावा जो आहे तो विपुल दुसिंग या वकिलानं कोर्टामध्ये केला। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विपुल दुसिंग यांनी हा युक्तिवाद करत असताना नक्की जे हगवणे कुटुंबानं जी माहिती वकिलाला दिलेली आहे ती माहिती देण्याचा प्रयत्न केला, मात्र समाज माध्यमांवरती वकिलाला सुद्धा जे आहे त्या प्रकरणामध्ये प्रश्न विचारले जात आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विपुल दुसिंग यांनी युक्तिवाद करत असताना फक्त हगवणे कुटुंबांनी दिलेली माहिती असेल किंवा त्या व्यतिरिक्त या प्रकरणामधली नक्की सत्यता काय आहे ही सत्यता तपासूनच युक्तिवाद जो आहे तो करायला हवा होता असं समाज माध्यमांवरती विपुल दुसिंग यांना प्रश्न विचारले जात आहेत। सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे एक प्रश्न जो आहे तो विपुल दुसिंग यांना सातत्यानं समाज माध्यमांवरती ज्या पद्धतीनं युक्तिवाद झाला आणि त्यानंतर समाज माध्यमांवरती वैष्णवी हगवणेच्या बद्दल जी प्रतिक्रिया सुरू झाली ती म्हणजे विपुल दुसिंग यांच्या जर कुटुंबामधला कोणी सदस्य या ठिकाणी असता तर हा युक्तिवाद विपुल दुसिंग यांनी केला असता का। विपुल दुसिंग यांचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता, एक 3 महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते विपुल दुसिंग यांच्या आजच्या युक्तिवादामधले महत्त्वाचे होते। एक म्हणजे विपुल दुसिंग यांनी म्हटलेलं होतं की या सगळ्या प्रकरणामध्ये मीडिया ट्रायल सुरू आहे। मीडिया ट्रायल सुरू आहे म्हणजे नक्की काय, किंवा वैष्णवी हगवणे हिच्या कुटुंबाने मांडलेली व्यथा, वैष्णवी हगवणेच्या वडिलांनी फोडलेला टाहो, वैष्णवी हगवणेला ज्या पद्धतीनं छळवणूक झाली किंवा वैष्णवी हगवणेला ज्या पद्धतीनं मारहाण झाली त्याचा आवाज जो आहे तो माध्यमांनी उचलून धरला, मात्र त्या माध्यमांविरोधामध्येच आज मीडिया ट्रायल चालवली जाते म्हणून विपुल दुसिंग यांनी कोर्टामध्ये युक्तिवाद केला। ज्यावेळेस युक्तिवाद संपला त्यानंतर विपुल दुसिंग यांना सुद्धा काही प्रश्न जे आहेत ते माध्यमांच्या पत्रकारांनी विचारले, मात्र त्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती टाळण्याचा प्रयत्न किंवा त्या पद्धतीला समाधानकारक उत्तर जे आहे ते विपुल दुसिंग यांना देता आलं नाही। दुसरा महत्त्वाचा म्हणजे विपुल दुसिंग यांचा युक्तिवाद होता आम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये जो आहे तो बाळाला न्याय द्यायचा आहे। विपुल दुसिंग एक व्यक्ती आहे, वकील म्हणून त्यांचा व्यवसाय जरी असला विपुल दुसिंग यांचं म्हणणं होतं की ज्या घरातल्या महिला आहेत, ज्या सासू आणि ननंद यांना आज कोर्टासमोर हजर करण्यात आलेलं होतं त्या महिलांना सुद्धा आम्हाला न्याय द्यायचा आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे युक्तिवाद करताना विपुल दुसिंग असं म्हणाले की आम्हाला बाळाला न्याय द्यायचा आहे। बाळाला न्याय द्यायचा म्हणजे नक्की काय की जो बाळ आता पुढचं आयुष्य आईविना काढणार आहे
त्या बाळाला नक्की विपुल दुसिंग यांना कोणता न्याय द्यायचा आहे? आयुष्यामध्ये सगळं काही करता येईल, मात्र त्या बाळाची गेलेली आई विपुल दुसिंग असेल किंवा कोणताही व्यक्ती जो आहे त्या बाळाची आई परत आणून देणार आहे का? बाळाला न्याय द्यायचा आहे म्हणजे नक्की काय? ज्या बाळाला आयुष्य आता आईविना काढावं लागणार आहे, त्या बाळाची व्यथा तुमच्या या युक्तिवादामधून पूर्ण होणार आहे का? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आजच्या युक्तिवादाच्या केलेल्या त्यांनी जे मुद्दे कोर्टासमोर मांडलेले होते त्यामधून निर्माण झालेला आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे विपुल दुसिंग असं म्हणाले की प्लास्टिकचा एक जी वस्तू होती त्या प्लास्टिकच्या पाईपनं, जे खरं तर पोलिसांच्या FIR मध्ये त्याचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे। रिमांड कॉपीमध्ये गेल्या वेळेस पोलिसांनी स्पष्टपणे म्हटलेलं होतं की प्लास्टिकच्या पाईपनं वैष्णवी हगवणेला मारहाण झाली आणि तिच्या जखमा ज्या आहेत त्या शरीरावरती आढळून आल्या। मात्र वकिलांचा अजब युक्तिवाद पाहायला मिळाला तो म्हणजे एखादी प्लास्टिकची वस्तू जी आहे त्याला हत्यार कसं म्हणता येईल? दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की कानाखाली मारली म्हणजे छळ होतो का? असे काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते आज कोर्टासमोर मांडले। मात्र विपुल दुसिंग यांना जे आहेत ते समाज माध्यमांमधून हे प्रश्न जे आहेत ते विचारले जात आहेत। आज सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे युक्तिवाद करताना सरकारी वकील असेल, त्याचबरोबर हगवणे कुटुंबाचे वकील विपुल दुसिंग यांनी जे युक्तिवाद करताना महत्त्वाचे मुद्दे मांडलेले होते, त्या युक्तिवादावेळी वैष्णवी हगवणेच्या जे आहे ते चारित्र्यावरती संशय घेण्याचा प्रयत्न जो आहे तो हगवणे कुटुंबाकडून करण्यात आला। वैष्णवी हगवणे हिचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते, त्याचे चॅटिंग जे आहे ते शशांक हगवणेनं पाहिलेलं होतं। मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नवरा म्हणून शशांक हगवणे काय करतील असा युक्तिवाद होता। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज युक्तिवाद करत असताना काही महत्त्वाची माहिती जी आहे ते हगवणे कुटुंबाकडून त्यांच्या वकिलांना जे आहे ते देता आली नाही। सरकारी वकिलांचं म्हणणं होतं जर वैष्णवी हगवणे हिचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध आहेत तर त्याचे चार्ज जे आहेत ते तुम्ही कोर्टासमोर का देत नाही? या सगळ्या प्रकरणामध्ये वैष्णवी हगवणेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा ही तपास जो आहे तो वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न केला जातोय असं सरकारी वकिलांचं म्हणणं होतं। मात्र सरकारी वकिलांनी एक प्रश्न उपस्थित केला तो म्हणजे वैष्णवी हगवणे ही जर अन्य कोणत्या व्यक्तीसोबत बोलत असेल तर तिचे चार्ज जे आहेत ते कोर्टासमोर का दिले जात नाहीत? या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मात्र कोर्टासमोर देता आलं नाही। आज कोर्टानं हा सगळा युक्तिवाद जो आहे तो ऐकून घेतला आणि त्यानंतर कोर्टानं या प्रकरणामध्ये सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे यांना 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली। तर वैष्णवी हगवणेचा पती शशांक हगवणे, ननंद करिश्मा हगवणे आणि सासू यांना 1 दिवसांची पोलीस कस्टडी जी आहे ती देण्यात आली। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये एक प्रश्न उपस्थित होतोय, पोलिसांनी जो तपास केलेला आहे वैष्णवी हगवणे हिच्या वडिलांनी जे व्यथा सांगितलेल्या आहे त्याचं नक्की पुढे काय होणार? कोर्टासमोर या दोन बाजू ज्या आहेत त्या मांडल्या जात आहेत। कोर्ट जो काही निर्णय द्यायचा तो देईल। या सगळ्या प्रकरणामधली सत्यता दोन्ही बाजू ज्या आहेत ते कोर्ट तपासून घेईल। मात्र जी वैष्णवी हगवणे जी चर्चा केली जाते हुंडाबळीचा बळी ठरलेली आहे त्याचा सुद्धा उल्लेख जो आहे तो आज कोर्टामध्ये करण्यात आला की वैष्णवी हगवणे ही हुंडाबळीची केस नाही। जे हगवणेच्या वकिलांनी आज युक्तिवाद केला, जे 51 तोळा सोनं देण्यात आलेलं होतं ते 51 तोळा सोनं हे घरामध्ये फॅमिलीमध्ये एकत्रित विचार करण्यात आला। त्या सोन्याचा वापर व्यवसायासाठी करायचा होता म्हणून एकत्रितरित्या बँकेमध्ये हे सोनं जे आहे ते ठेवण्यात आलं आणि त्या सोन्याचे पैसे जे आहेत ते व्यवसायासाठी वापरण्यात आले असा युक्तिवाद जो आहे तो हगवणेच्या वकिलांनी आज कोर्टामध्ये केलेला पाहायला मिळाला। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसपटे कुटुंबाची जी मागणी आहे, वैष्णवी हगवणेला मारहाण करण्यात आली, 2 कोटींची मागणी करण्यात आली, लग्नाच्या वेळेस सुद्धा फॉर्च्युनरची मागणी करण्यात आलेली होती। मग त्या वैष्णवी हगवणे हिच्या वडिलांनी जे केलेले दावे आहेत त्याचं पुढे काय होणार ह्याचं खरं तर उत्तर जे आहे ते पोलीस तपासामध्ये कोर्टासमोर जी बाजू मांडली जाईल त्या सगळ्या गोष्टींमधून कोर्ट जो निर्णय देईल त्या सगळ्या उत्तरामधून येईल। मात्र आज विपुल दुसिंग यांनी जे युक्तिवाद कोर्टासमोर ठेवले त्यावरती मात्र आज समाज माध्यमांवरती विपुल दुसिंग यांच्यावरतीच लोकांमधून प्रश्न जे आहेत ते विचारले जात आहेत। पुढच्या सुनावणीवेळी आता कोर्टाकडून नक्की या सगळ्या प्रकरणामध्ये बाजू ऐकून घेऊन काय निर्णय दिला जातोय पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र वैष्णवी हगवणे हिची या प्रकरणामध्ये बदनामी केली जाते अशा पद्धतीचा युक्तिवाद आज सरकारी वकिलांकडून करण्यात आला। आता पुढच्या सुनावणीवेळी नक्की काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र वैष्णवी हगवणे ज्या गोष्टीची बळी ठरलेली आहे त्या गोष्टीपर्यंत आता पोलीस पोहोचतात का किंवा वैष्णवी हगवणे हिची जो मृत्यू आत्महत्या केल्याकरता प्रकरणावरून घडलेला आहे मात्र तिला आत्महत्येस प्रवृत्त नक्की कोणी केलं आणि त्या आत्महत्येमागचं नक्की कारण काय होतं? जो कसपटे कुटुंबाकडून दावा केला जातोय की पैशाची आर्थिक मागणी, त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींचा हव्या जो आहे या सगळ्यांना कंटाळून वैष्णवीवरती जे आहे मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर वैष्णवीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं। मात्र या प्रकरणामध्ये वैष्णवी हगवणे आणि कसपटे कुटुंबाला न्याय मिळतो का हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आज ज्या गोष्टीची चर्चा कोर्टासमोर सुरू झाली ती म्हणजे मीडिया ट्रायल चालवली जाते। हो, कदाचित ही मीडिया ट्रायल असेलही मात्र वैष्णवी हगवणे हिचा ज्या पद्धतीनं मृत्यू झाला, ज्या पद्धतीनं वैष्णवी हगवणेला मारहाण झाली तो आवाज वैष्णवी हगवणेची व्यथा जी आहे ते आम्ही लोकांपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केला।
हगवण्यासारखी जी मानसिकता आहे, जी आजही पैशाचा हव्यास, त्याचबरोबर आलेल्या सुनेला परक्याची वागणूक देणं आणि तिच्याकडून लोभी हव्यासापायी नको त्या गोष्टींची मागणी करणं, या सगळ्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये माध्यमांनी आवाज उठवला आणि माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये जे आहे वैष्णवी हगवण्याच्या जे आरोपी आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला। या सगळ्यांची चौकशी सुरू झाली आणि वैष्णवी हगवणीला न्याय मिळेपर्यंत माध्यमांची सुद्धा हीच भूमिका असेल। मात्र आज वकिलांना जो युक्तिवाद केला त्यावरती मात्र वकिलावरतीच आज समाज माध्यमांवरती टीका केली जाते। वकिलाची बाजू असेल, वकिलाचं काम असतं आरोपीची बाजू मांडणं किंवा आपली कोर्टासमोर जी सत्यता आहे ती बाजू मांडणं। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये कुणीही वकीलपत्र घेऊ नये अशी कसपटी कुटुंबाची मागणी होती। मात्र विपुल दुसिंग या व्यक्तीनं या वकिलानं हगवणे कुटुंबाचं वकीलपत्र घेतलेलं आहे। दुसऱ्या बाजूला सरकारी वकील म्हणून नितीन आरागडे काम पाहत आहेत। आता पुढच्या सुनावणीवेळी नक्की काय होते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये सुद्धा वैष्णवी हगवण्याची खरंच बदनामी केली जाते का, हा सुद्धा प्रश्न निमित्तानं उपस्थित झालेला आहे। मात्र आता पुढच्या सुनावणीवेळी कोर्ट नक्की बाजू ऐकून घेऊन काय निर्णय देते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र विपुल दुसिंग यांनी केलेल्या युक्तिवादानंतर आज समाज माध्यमांमध्ये जे आहे ती तीव्र संतापाची एक चीड आणणारी लाट जी आहे ती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता पुढच्या सुनावणीवेळी नक्की काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।